मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील हे सध्या आझाद मैदान या ठिकाणी कालपासून उपोषणास बसलेलं आहे। खरं तर आज त्यांचा दुसरा दिवस आहे। आपण पाहतोय की जे मराठा बांधव आहेत एपीएमसी मार्केट असेल किंवा सिडको एक्झिबिशन असेल या ठिकाणी त्यांची राहण्याची आणि खाण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे। मी सध्या सिडको एक्झिबिशन या ठिकाणी आहेत। आपण पाहतोय की सिडको एक्झिबिशन या ठिकाणी सध्या जे मराठा बांधव आहेत ते सध्या कांदे कोण सोलत आहे तर कोण टोमॅटो कापत आहे। अशा प्रकारे मराठा जे बांधव आहेत ते स्वतःची खाण्याची आणि पिण्याची सोय करत आहे। आपण तुम्ही परभणी जिल्हा पालम तालुका आणि गाव रावराजू। आजचा मेनू काय असणार आहे? आजचा मेनू आता सकाळी नाश्त्याला खिचडी आहे, दुपारी काय अजून कमिटीने ठरविले नाही अजून। किती जणांसाठी हे असतं? हे कवर बी दिवसभर किती येऊ अगणित आहे। येईन त्या पब्लिकला सेवा देणार आहे, ते नाश्ता पाणी देणार आहे। किती दिवसाचं राशन सोबत घेऊन आलात आपण? महिन्याचं, 1 महिन्याचं। आपण पाहू शकतो अजून काही मराठा बांधव देखील आहेत। तुम्ही देखील आहात। खरं तर राहण्याची खाण्याची सोय व्यवस्थित आहे इकडे? एकदम नंबर 1। रात्री ऐन वेळेला स्वयंपाकाची तयारी केलेली, 12-1 वाजेपर्यंत रात्री 5 बघुने असे खिचडीचे केलेले आहेत आणि रात्री 2 वाजेपर्यंत मराठा समाज जेवत होता आणि सकाळी जवळपास 3 वाजल्यापासून ही तयारी केलेली आहे। कॅमेरा पर्सन आदिल सह मी रवी खराट, TV9 मराठी, नवी।